आज आपण खुसखुशीत अशा नारळाच्या वड्या बघणार आहोत. खोबऱ्याच्या वड्या एवढ्या खुसखुशीत होतात ना की असं वाटतं की ह्या बाहेरूनच आणल्या आहे. आणि अगदी फक्त 2 साहित्यामध्ये. तर बघा आता आपण सुरुवात करतो. 1 वाटी बघा मी ओलं खोबरं घेतलं आहे आणि त्याची वरची आहे ना साल मी काढून घेतलेली आहे आणि तो मी मिक्सरमध्ये लावून घेतलेला आहे. 1 वाटीला 1 वाटी साखर घ्यायची आहे. मी अख्खा एक नारळ घेतलेला आहे. तर आता बघा आपल्याला साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे आणि पूर्ण विरघळल्यानंतर ना 1च सेकंद तिला असं थोडंसं असं बॉईल करायचं आहे आणि तिला चांगली उकळ आली की आपल्याला हे नारळाचं कीस टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि ते बघा पूर्ण आपल्याला ते सुक्कं करून घ्यायचं आहे. त्याचा एक गोळा होईपर्यंत ते आपल्याला परतत राहायचं आहे. आता ते परतेपर्यंत बघा इथे एका प्लेटला ना तूप लावून घ्यायचं आहे आणि आता बघा हे थोडंसं ड्राय झालेलं आहे, सुक्कं झालेलं आहे. ह्याला काहीच वेळ नाही लागत. तर आता बघा मी थोडंसं चमच्यामध्ये घेते आणि ते चेक करायचं. तर आता बघा हाताने थोडंसं प्रेस केलं ना त्याला बघा तर हाताला चिटकतं आहे, अजून ते झालं नाही आहे. हे अजून मी 2 ते 3 मिनटं परतणार आहे. 2 ते 3 मिनटं परत बघा मी एका ताटावर मी ते तूप लावलेल्या ताटावर घेते आहे आणि आता बघा एकदम ते सुक्कं झालेलं आहे, हाताला कुठेच ते चिटकत नाही आहे. तर आपलं मिश्रण झालेलं आहे आणि ही प्रोसेस पूर्ण मंद आचेवर करायची आहे. आता बघा वाटीला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि ते चांगलं थापून घेतलेलं आहे. वड्या कापताना आणि ते जर ते व्हिडिओ पूर्ण लाईट गेली होती म्हणून बघा मी डायरेक्ट तुम्हाला वड्या असं सजवताना दाखवलेल्या आहेत आणि वड्या एवढ्या खुसखुशीत झाल्या आहेत ना बघा तुम्हाला मी दाखवते आणि एवढ्या पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत. हे बघा खूप मस्त एवढे खुसखुशीत होतात ना, हे अगदी लगेचच संपवून जातात, ते काहीच राहत नाही. कशी झाली आहे खोबऱ्याची वडी मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर तर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.